राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या संपूर्ण घटनेप्रकरणी माफी मागतात, त्यानंतर मग विरोधी पक्षाला आणखी काय हवंय? माफी मागितली, ठीक आहे, मागितली. निवडणूक आहे, त्यांना माफी मागावीच लागेल, नाक रगडावंच लागेल. महाराष्ट्र आहे. मोरारजी देसाईंना पण महाराष्ट्राची माफी मागावी लागली. शिवाजी महाराजांचा त्याने अपमान केला होता. पंडित नेहरूंकडून सुद्धा छत्रपतींविषयी त्यांच्या लिखाणामध्ये अनावधानाने काही गोष्टी आल्या होत्या. तेव्हा पंडित नेहरूंनाही माफी मागावी लागली. तिथे मोदी कोण? इतक्या मोठ्या नेत्यांनी छत्रपतींच्या अपमानानंतर माफी मागितली. पंडित नेहरू, मोरारजी भाई देसाई, मोदीने मागितले. तुम्हाला काय कौतुक एवढं? पण राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आम्हाला हा विषय राजकीय करायचा नाही किंवा या विषयातून राजकारण करायचं नाही. थेट रोख आहे की विरोधी पक्ष या संपूर्ण विषयाचं राजकारण करतो. मग परवा आमचे आदित्य ठाकरे, त्यांच्याबरोबर जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, इतर आमचे काही नेते मंडळ हे मालवणला पुतळ्याची पाहणी करायला गेलं, शांतपणे गेलं. मग त्यांचे रस्ते अडवून रस्त्यात तमाशा करण्याचं राजकारण नव्हतं का? भाजपचेच लोक होते ना हे. मालवणला रस्त्यावर उतरून जो थैथयाट नंगा नाच चालला होता, अख्ख्या राज्याने पाहिला. मग गृहमंत्र्यांनी हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांचे लोक निर्माण करतायत म्हणून त्यांना अटक का नाही केली? का नाही केली? इतका खुळचट आणि बुलचट गृहमंत्री या देशानं आणि महाराष्ट्रानं पाहिला नाही. या प्रकरणातली डेव्हलपमेंट अशी आहे, शिल्पकार अजूनही फरार आहे, पण जे स्ट्रक्चरल किंवा त्यातले जाणकार होते त्यातल्या एका आरोपीला अटक करून आज मालवण न्यायालयात शिल्पकाराचा वरती FIR दाखल झालाय आणि तो कुठे आहे हे वर्षा बांगल्यावर माहिती आहे. त्याला योग्य वेळी हजर केलं जाईल आणि त्याच्या जामिनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यानुसार ठाण्यातून सूचना त्यांना ताबडतोब जामीन मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या गेलेल्या आहेत.